भारतीय स्त्रियांना शिक्षणाचे दरवाजे खुली करून देणाऱ्या भारतीय शिक्षणाची गंगोत्री क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना सत्यशोधक मार्गात साथ देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन। सर्वांना नमस्कार। माझे नाव मिसबा अय्यर चिखलगार, कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज 3 जानेवारी म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती। आज मी आपणास सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणाने ऐकावे ही नम्र विनंती। सावित्रीबाई फुलेंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1848 रोजी मुलींसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये सुरू केली, परंतु मुलींना शिकवण्याचे धाडस कोणी करत नव्हते, तेव्हा सावित्रीबाई मुलींना शाळेत जाऊन शिकवत असत। पुण्यातले अतिकर्मठ लोक त्यांच्यावर शेण, दगड, चिखल फेकत असत, परंतु सावित्रीबाई फुले यांनी सर्व समस्यांना तोंड देत मुलींना शिक्षण देण्याचे पवित्र कार्य चालू ठेवले। शिक्षणाची ज्ञानगंगा पसरवत असताना त्यांनी सत्यशोधक समाजामध्ये अनिष्ट रूढी परंपरा यांना समाजातून घालवण्यासाठी कष्ट केले। दुष्काळग्रस्तांना मदत केली, अन्नछत्रे चालवली। त्यांनी काव्य फुले व 52 कशी हे काव्यसंग्रह लिहिले। सन 1896 साली पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली। लोकांची मदत करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात एक दवाखाना सुरू करून रोग्यांची सेवा करू लागल्या, परंतु यांची सेवा करत असताना त्यांना स्वतःला प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897 रोजी या शिक्षणात क्रांती घडवणाऱ्या शिक्षणाच्या गंगोत्रीने अखेरचा श्वास घेतला। शेवटी त्यांना एवढंच बोलले, स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती, म्हणून तर जगती अमर आहे सावित्री, म्हणून तर जगती अमर आहे सावित्री। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय।